भावांनो बहिणींनो, आज मी लय खुश आहे. आपला हर्षू 10वीला पास झालाय आणि पुन्हा गुजरातीचा विषयाचं मला टेन्शन होतं. वाटा जाय लय अवघडी इकडचं शिक्षण. आपण तिकडं म्हणजे हर्षूला जास्त दिवस नव्हते झाले गावाकडून आणून, म्हणजे त्याला 2 वर्षच झालती इकडे आणून. किती वर्ष बाया? 2च ना? 2 वर्षच झालते गावाकडून आणून. ते गावाकडे शिकत होता आणि त्याला एवढी म्हणजे मला गुजरातीचं टेन्शन होतं. आपण ट्युशन लावलं होतं म्हणायचं, पण तो सगळ्याच्यात हुशार होता. पण वाटायचं पप्पा गुजराती जमती का नाही आलं. आणि आता मी इथली खुश आहे. आज आपला हर्षू पास झालाय आणि टेन्शन कोणचं होतं भावांनो बहिणींनो, मला गुजरातीचं टेन्शन होतं. हर्षूला पण वाटा जाय मा इशे गुजराती निघतोय का नाही निघतोय, पण ते गुजरातीचा इशे पण निघला. लय हुशार आहे ते शाळेत, तर लय भारी वाटलं आज मला. मी लय खुश आहे. आता हर्षूला पण टेन्शन आलं तर म्हणे मम्मी जास्त करून मला गुजरातीच्या इशाचं टेन्शन येतंय, पण तो पास झालाय. आणि तुमचे भाऊजी जायले अकोल्याला, तर मग याच्या पप्पाला सांगितलंय हर्षू पास झाला म्हणून 10वीला. तर याचे पप्पा पण लय खुश झाले. म्हणजे रात्रीच जायले ते, काय अजून पोहोचले नाही. आता तरी किती टाइम 9:30 झालाय समजा टाइम. तर आता 10 वाजे लोक पोहोचून जातील. अकोल्याला गेले आणि त्याचे पप्पा पण घरी नव्हते काय नाही. तर मला लय टेन्शन आलं. तर म्हणलं हर्षू पण मला सांगायचा गुजरातीच्या इशात, म्हणे मम्मी मला ते गुजरातीचा इशेच लय टेन्शन वाटतंय, पण ते पास झालाय तर लय खुश वाटले. आता काही पण जेवण गोड बनवून खाऊ घालते हर्षूला पुरणाच्या पोळ्या, कारण की आज आम्ही पण लय हुशार आहे. हर्षू पण लय खुश आहे. हर्षू खुशीनं नाश्ता करायला, म्हणजे त्याला जास्त टेन्शन गुजरातीच्या इशाचं होतं, पण ते पास झालाय. तर त्याला आज सकाळपासून ते एवढा खुश आहे ना, तर त्यानं नाश्ता नाही केला. म्हणजे खुश एवढा झालाय, म्हणतोय मम्मी मला नाश्ता नाही करायचा काय नाही. मी म्हणलं नाश्ता कर बाळा, तर म्हणे नको म्हणे मला काय नाश्ता करू वाटा ना म्हणे मम्मी. म्हणजे त्याला खुशी एवढी झाली त्याचं, म्हणजे त्याला टेन्शन होतं गुजराती विषयाचं. म्हणजे आपण मराठी, मग त्याच्यामुळं आपल्या शिक्षण इकडचं आलं, त्याच्यामुळं मला पण लय टेन्शन होतं. मी हर्षूच्या पप्पाला पण म्हणत होते इकडं टाकू नका त्याला, गावाकडे शिकू द्या. पण मग हर्षूचे पप्पा म्हणताय 2 लेकरं तिकडं असल्यावर करमत नाही. पण मला पण लय खुशी वाटली आता ते पास झाला तर. आणि जास्त करून ते त्याला मागच्या म्हणजे त्याला 9वीला एवढं गुजराती लिहिता येत नव्हतं, वाचता येत नव्हतं, पण त्याचं ट्युशन लावलं होतं. पण ते मस्त शिकलाय तर लय भारी वाटायला लागलाय. आणि त्याचं ट्युशन पण लावलं होतं आपण, म्हणजे ते गुजरातीत कच्चाच होता. म्हणजे 2 वर्षच झाले त्याला इकडे टाकेले, तर तरी पण बराच हुशार म्हणावला. आणि इकडं कसं आहे मग गुजरातीचे लेकरं त्याला काय नाही वाटत, आणि इकडचं शिक्षण आणलं ते गुजराती. तेच मला चिंता लागेल राहायची. 10वीचं वर्ष टेन्शन राहायचं. आज लय खुश आहे सगळेजण. हर्षूचे पप्पा पण लय खुश आहे, म्हणे लय भारी वाटायला लागलंय. म्हणजे हर्षूला पण यकीन नव्हतं पास होईल म्हणून. त्याला वाटत आहे मम्मी गुजरातीचा इशे लय कडक आहे मला. आता पण ह्या वर्षी त्याला लिहिता येऊ लागलं, वाचता यायला लागलंय त्याच्यामुळं. आणि मागच्या वर्षी काय ते एवढा गुजरातीच्या याच्यात हुशार नव्हता, पण आता खुश आहे. आता आता त्याला काय नाश्ता करायचा नाही, आता स्वयंपाकच करायचा आहे. तर काही आता त्याला मी पुरणपोळी आवडते, तर मग त्याला मी काहीतरी गोड खाऊ घालते. आता त्याला म्हणावं लागेल भैया खाय म्हणून. आता म्हणे पप्पा घरी नाही तर करू नको. मग त्याचे पप्पा आता उद्या येऊनच जातील, मग उद्या करीन. आज नाही म्हणायला लागले. त्याला म्हणलं काय तुला गोड बनवतं म्हणतोय पप्पा आल्यावर. पप्पा घरी नसल्यावर काय खाऊ वाटत नाही. आणि आता बाहेर पण आज उघडेले म्हणा. आता वातावरण पण भारी झालंय, थोडं उघडले. आता हलका ऊन पडेल. लेकरं खेळायला लागले, पण वरी घर असल्यामुळं काय दिसत नाही. कपडे धुणं झालेत, आता सगळे कामं झालेत. आज आरामानं कामं चाललेत. तुमचे दाजी घरी नाही तर मग घर पण हलकं वाटते. पण याच्या पप्पाला काम होतं म्हणून तुम्हाला सोडून पण जाऊ वाटत नाही म्हणे, चांगलं नाही वाटत म्हणे. म्हणजे त्याला आता जास्त करून अकोल्यालाच त्याच्या चक्रा चालू आहे, त्याच्यामुळं म्हणे जाऊ वाटत नाही काय नाही म्हणे. वैसू पण आता मी म्हणलं काम असल्यावर तर जावंच लागेल. आता आज सगळे खुश आहेत घरातले. छोकू आम्ही ती गमाय लेकरं खुश आहे. आणि त्याचे पप्पा काय घरी नाही, त्याच्यामुळं आता मी काहीतरी आता भाजी बनवते. आता ती गमाय लेकराचा स्वयंपाक करायचा आहे. आणि आज सगळेच खुश आहेत घरातले, कोणीच नाराज नाही ना. त्याच्या पप्पाला पण घडी अकोल्याला जाणं लागायला लागले, त्याचं काम निघायला लागले अकोल्याला. तर म्हणे जाऊ वाटत नाही. मला काय वाटायचं भावांनो बहिणींना, मला वाटलं सुरतहून लवकर पोहोचते, मी कधी अकोल्याला जाईन नाही. हर्षूचे पप्पाचे मावस मामा सगळे त्याचे नातेवाईक आहेत. त्याच्या मावस भावाची सासरवाडी आहे अकोला, तर मग त्याचा मावस भाऊ पण सोबत जायला असतोय त्याच्या. आणि मै नातेवाईक तिकडं कोण नाही, आमचे दाब्याकडे नातेवाईक आहेत माय बाबाचे.
मग याच्या पप्पाचे नातेवाईक मावस मामा सगळे नातेवाईक आहेत त्याचे, म्हणजे त्याच्या माईचे सगळं गणगोत आहे तिकडं, सगळं गणगोत आहे त्याचं अकोल्याला. आणि सुरतला पण आहे त्याचं मावशी हे, मग कोण नाही इकडं. मग संभाजीनगरला तिकडं राहतात मग सगळे, मग काका हे नातेवाईक आमचे. आणि दाभ्याकडं तिकडं बाबाचे नातेवाईक आहे, इकडं मग कोण नाही याच्या पप्पा. आणि असं पण कोणाच्या घरी जाणं होत नाही, यायची मावशी तिकडं झोलव्याकडं, मग पण जाणं होत नाही लेकराच्या शाळाच्या यानं. आणि उशीर होतोय, मला पण झोलव्याकडं तिकडं करमत नाही, म्हणजे गेलं म्हणजे मी याच्या पप्पाला चला म्हणत असते. आणि मला मुक्कामाला कोणाच्या घरी राहू वाटत नाही, करमत नाही, काय नाही. नाही तर मग मावस सासू पण चांगली आहे, या म्हणते वैशाली ये. पण मग आता हरसूच्या शाळाच्या पण जाणं होत नव्हतं. आणि याच्या पप्पाची पण तब्येत बरी नाही राहिली, बिमारच राहायला लागली सारखी त्याच्यामुळं. नाहीतर आम्ही झोलव्याला जात असतो. आणि हरसूचे पप्पा मग आता जायले तर अकोल्याला, तर घर हलकं वाटाय. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेडो मध्ये.